आज आपण करणार आहोत उपवासासाठी आणि इतर वेळीसुद्धा करण्यासारखी बटाट्याच्या भाजीपेक्षा उत्कृष्ट चवीची आणि पौष्टिक अशी रताळ्याची भाजी. त्यासाठी आपण 2 मध्यम आकाराची रताळी घेतली, स्वच्छ धुवून आणि त्याचे साल काढून घेतलेत आणि बटाट्यासारखं त्याला कुकरमध्ये ठेवून छान उकडून घेतलं. 1 शिट्टी आल्यानंतर त्याला 5 मिनटं सिमवर होऊ द्यायचं आणि छान व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्या आपण बटाट्यासारख्या फोडी करून घेतल्या. ही भाजी बटाट्याच्या भाजीपेक्षा सुद्धा चवीने सुंदर लागते आणि पौष्टिकसुद्धा आहे. ही भाजी आपण फक्त उपवासालाच नव्हे तर इतर वेळीसुद्धा आपण करू शकतो. बटाटे पूर्ण चिरून झाल्यानंतर आपण गॅसवर एक कढई ठेवणार आहोत आणि कढई तापली की त्याच्यामध्ये 2 चमचे आपण तूप घालणार आहोत, लहान 2 चमचे. तूप तापलं की गॅस सिमवर करायचा. त्याच्यामध्ये 1 चमचा जिरं घालायचं, परतून घ्यायचं. हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या, त्या पण परतून घ्यायच्या आणि फोडी केलेली जी रताळी आहे ती घालायची. ती सुद्धा आपण परतून घेणार आहोत. त्यानंतर त्यामध्ये अंदाजाने चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि एक लहान अर्धी वाटी भाजलेलं दाण्याचं कूट आपण त्याच्यामध्ये घालणार आहोत आणि काळी मिरी क्रश करून थोडी त्याच्यामध्ये घालायची आणि परत सगळं मिक्स करायचं, परतून घ्यायचं व्यवस्थित. छान परतून झालं की झाकण ठेवायचं आणि एक छान वाफ येऊ द्यायची 1-2 मिनटं. त्यानंतर झाकण काढून त्याच्यामध्ये थोडासा लिंबाचा रस घालायचा, परत परतून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपली रताळीची भाजी तयार आहे. नक्की करून बघा.